फायनान्स कंपनीची वसुली करून दुचाकीने शिंबाडपिंपरी येथील कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्याला डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटल्याची धक्कादायक घटना दिनांक 21 सप्टेंबर 2024च्या रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली आहे। खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली असता लुटणाऱ्या दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत। अर्जुन भीमराव राठोड वय वर्ष 30 राहणार जनुना तालुका उमरखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 2 चोरट्या विरोधात गुन्हे दाखल झालेत। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन हे एका फायनान्स कंपनीसाठी वसुलीचे काम करतायत। वसुलीसाठी शहरापासून जवळच असलेल्या मधुकर नगर येथे वसुली करण्याकरिता आले होते। वसुली करून 60,560 रुपये घेऊन पुसदवरून शिंबाडपिंपरी येथील कार्यालयाकडे दुचाकीने जाण्याकरिता निघाले होते। सावरगाव बंगल्याजवळील तलावाजवळ 2 लुटारू दबा घेऊन बसले होते। कंपनीचे कर्मचारी वसुली करून आल्याचे 2 लुटारूंना समजताच त्यांनी रात्री 8च्या दरम्यान दुचाकीवरून जाणाऱ्या अर्जुनच्या डोक्यात काठी मारली। त्यानंतर त्याच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने खाली पडले। ते खाली पडताच दोन्ही लुटारूंनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून 60,560 रुपये रोकड व 10,000 रुपये किमतीच्या कंपनीचा टॅब असा एकूण 70,560 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले। 2 लुटारूंचा शोध खंडाळा पोलिसांकडून घेतला जातोय।